नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोटली बटन कसे तयार करायचे, कारण आता सध्या खूप पोटली बटनची डिझाइन सध्या खूप चालत आहे। तर ते पोटली बटन आपण 3 प्रकारे कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। तर आपण हे थर्माकोलच्या गोळ्या आहेत त्याच्यापासून आपण पोटली बटन कसं बनवायचं हे बघणार आहोत। हा कापूस आहे त्याच्यापासून पण आपण पोटली बटन कसं बनवायचं ते बघणार आहोत। आणि हे छोटे छोटे आपले जी कातरणं असतात, जे आपले कपडे असतात तुकडे, त्याच्यापासून मी असे छोटे छोटे तुकडे केलेले, त्याच्यापासून पण आपल्याला पोटली बटन तयार करायचं आहे। तर तिन्ही पद्धतीने आपण पोटली बटन कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। तर थर्माकोलच्या गोळ्यामध्ये 4-5 साईज आहेत, त्यामध्ये तुम्हाला जी साईज हवी त्या साईजमध्ये तुम्ही पोटली बटन बनवू शकता। तर हे बघा, हे मीडियम साईज मी घेतलेली आहे। तर हे असं छोटंसं असं पीस मी कट करून घेतलेलं आहे, 2.5 बाय 2.5चा, आणि त्यामध्ये आपण पोटली बटन तयार करणार आहोत। तर हे बघू शकता तुम्ही, असं व्यवस्थित मध्ये हे असं ठेवा बरोबर तुम्ही, आणि व्यवस्थित असं गोल करून घ्या, आणि बघू शकता तुम्ही, आणि असं दोरा घेऊन तुम्ही दोऱ्याने त्याला असं पूर्ण पॅक करून घ्या। तर हे बघा, 4-5 अशा गाठी मारून घ्या, आणि परत अशी मोठी अशी गाठ मारून घ्या, पूर्ण लॉक करून घ्या त्याला, परत डबल लॉक करून घ्या, म्हणजे जेणेकरून ते निसटणार नाही। तर हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीनं राहिलेलं कापड कट करून टाका। तर हे बघा, हे असं छान असं पोटली बटन तयार झालेलं आहे, जेणेकरून ते आपण ब्लाऊजला, ड्रेसला किंवा फ्रॉकला, किंवा आपण जो घागऱ्याचा वरचा ब्लाऊज शिवतो त्याला पण असं आपण पोटली बटन लावून असं छान असा शो तयार करू शकतो। तर हे बघा, किती सुंदर असं पोटली बटन तयार झालेलं आहे। तर आपण दुसऱ्या पद्धतीनं पोटली बटन बघूया। तर हे बघा, हा कापूस आहे। तर आपला जो आपण कापूस देवघरात वापरतो किंवा वाती करण्यासाठी, तो तुम्ही वापरला तरी सुद्धा चालू शकतो। तर हे बघा, तो कापूस घेऊन असा गोळा तयार करा, आणि तो बरोबर असा चांगला असं त्याला घट्ट करून घ्या, बरोबर असं मध्ये ठेवा। थोडा आणि जरा घ्या, जर तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर। तर हे बघू शकता तुम्ही, कसं छान असं हे पोटली बटन दिसत आहे। तर ह्यालाही असं दोऱ्यानं व्यवस्थित लॉक करून घ्या। तर हे बघू शकता, हे किती छान असं पोटली बटन तयार झालेलं आहे। तर आता आपण हे जे कातरणं आहेत ह्याच्यापासून आपण पोटली बटन तयार करणार आहोत। तर हे जे कातरणं आहेत छोटे छोटे, ह्याच्यापेक्षा अजून जरा बारीक तुकडे केले तरी सुद्धा चालू शकते। आणि हे कातरण बरोबर जे तुम्ही कट केलेले असे बरोबर मध्ये ठेवा। जेवढी साईज तुम्हाला हवी आहे पोटली बटनची, लहान किंवा मोठी, जशी साईज तुम्हाला हवी आहे तेवढी साईज तुम्ही तिथं कापड असं मध्ये ठेवून तुम्ही पोटली बटन तयार करू शकता। तर बघू शकता, हे असं मध्ये मी कात्रण घातलेले आहेत कपड्याचे, आणि ते असं व्यवस्थित गुंडाळून घ्या। त्यालाही असं व्यवस्थित लॉक करून घ्या। एक्स्ट्राचं कापड कट करून टाका। तर हे बघू शकता, छान असं पोटली बटन तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, मी असं ठेवते, हे बघा, हे किती सुंदर असे पोटली बटन तयार झालेले आहे तिन्ही प्रकारे। एक मी थर्माकोलच्या गोळीपासून तयार केले, एक कापसापासून, एक आपले छोटी छोटी कातरण आहे त्याच्यापासून तयार केलेले। अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही कलरचं कापड वापरून तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही पोटली बटन तयार करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।